मित्रांनो, आज 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन. स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यासाठी या ज्ञान संकुलनात उपस्थित झालेले आपल्या शालेय समितीचे अध्यक्ष व त्यांचे सर्व सदस्य, उच्च माध्यमिक समितीचे अध्यक्ष व त्यांचे सर्व सदस्य, सीनियर कॉलेज व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व त्यांचे सर्व सदस्य, सनराइज स्कूल व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व त्यांचे सर्व सदस्य, अभिनव बाल विकास मंदिरचे अध्यक्ष व त्यांचे सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व त्यांचे सर्व सदस्य, ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य, सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ व गावातील विविध संस्थांचे अधिकारी, पदाधिकारी व सर्व सेवक वृंद, पोलीस स्टेशनचे अधिकारी व सर्व सेवक वृंद, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सभासद, देणगीदार, हितचिंतक, सर्व पालक व सर्व ग्रामस्थ, विद्यालयाचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापिका व सर्व सेवक वृंद, अभिनव बाल विकास मंदिरचे मुख्याध्यापक व सर्व सेवक वृंद आणि माझ्या विद्यार्थी बंधू भगिनींनो, मी सिद्धी पाचोरकर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. मी विद्यालयाचे प्राचार्य श्री ए.पी. मते सर यांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे. आज 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिवस. आज आपण भारतीय स्वातंत्र्याच्या 78व्या वर्षात पदार्पण करत आहोत. आजचा हा स्वातंत्र्यता दिवसाचा राष्ट्रीय उत्सव आपल्या विद्यालयात आणि आपल्या विद्यालयाबरोबरच संपूर्ण भारतभर अतिशय उत्साह भारावलेल्या आणि देशभक्तीपर वातावरणामध्ये संपन्न होत आहे. आज आपल्या महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये हा उत्सव, हा राष्ट्रीय सण साजरा करण्यासाठी व्यासपीठावरील उपस्थित सर्वच मान्यवर यांना मी सर्वप्रथम 15 ऑगस्ट या राष्ट्रीय उत्सवाच्या, राष्ट्रीय सणाच्या, भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. बघा मित्रांनो, आपणास स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारक आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या निस्सीम त्यागाने, बलिदानाने मिळालेले आहेत. आज आपण बघतो की आज या स्वातंत्र्याचा मागच्या वर्षी आपण अमृत महोत्सव साजरा केला. या 78व्या वर्षात पदार्पण करत असताना भारताने विविध क्षेत्रामध्ये, यामध्ये कृषी क्षेत्र, क्रीडा क्षेत्र, विज्ञान, माहिती तंत्रज्ञान, संरक्षण, विकसित राष्ट्राकडे पदार्पण करत आहात. आणि विकसित राष्ट्राकडे पदार्पण करत असताना या भारत देशासाठी जे अहोरात्र मेहनत करणारे, म्हणजे सामान्यातील सामान्य मजूर, आपला शेतकरी वर्ग, डॉक्टर, वकील, इंजिनियर, उद्योगपती आणि सर्वच राष्ट्रप्रेमी नागरिक यांच्या मेहनतीने आज आपण जागतिक महासत्तेकडे पदार्पण करत आहोत. मित्रांनो, आजच्या या दिवशी आपण काही संकल्प करूया. आज आपण बघतो की आजच्या या दिवशी आपण आपल्या बोलण्याने किंवा आपल्या कृतीने एक सामाजिक तेज निर्माण होईल. भारतीय राष्ट्रीय एकात्मतेला, अखंडतेला बाधा निर्माण होईल असं कोणी वक्तव्य किंवा कृती करता कामा नये. त्याचबरोबर आपणास माहिती आहे की आपण गेल्या 2 वर्षापूर्वी कोविड सारख्या भयंकर अशा संकटाशी संपूर्ण निर्मिती करूया, पर्यावरण वाचूया. कारण हे पर्यावरण, हे वृक्ष आपणास ऑक्सिजन देतं. त्याचबरोबर आजच्या दिवशी आपण एक शपथ करूया, एक संकल्प करूया की या भारतातील तरुण पिढी ही तंबाखूजन्य, त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारच्या अंमली पदार्थाचं सेवन न करता एक सशक्त असे बलशाही भारत किंवा बलशाही तरुण पिढी भारतासाठी निर्माण करूया आणि सशक्त भारत निर्माण करूया. त्याचबरोबर गेल्या वर्षी केंद्र शासनाने 9 साक्षरतासाठी ज्या स्वातंत्र्य सेनानींनी, क्रांतीवीरांनी मेहनत केली, बलिदान दिलं, त्याग केला, त्यांना त्रिवार वंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
पवार यांना विनंती करते की त्यांनी राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण करावे व भारत मातेचे पूजन करावे. श्रीमान, मैं आपका जनता विद्यालय वडनेर भैरव की ओर से स्वागत करता हूँ और आपको राष्ट्रीय ध्वज लहराने की विनती करता हूँ.
आपका जनता विद्यालय वडनेर भैरव की ओर से स्वागत करता हूँ और आपको स्काउट गाइड ध्वज लहराने की विनती करता हूँ। स्काउट गाइड प्रार्थना के लिए तैयार। कुठलाही जलस्रोत प्रदूषित करणार नाही आणि करू देणार नाही। माझ्या छतावर पडणारे पावसाचे पाणी जमिनीत मुरवे, इतरांनाही प्रवृत्त करे। वापरणार नाही, वापरू देणार नाही। स्वतःचे एक झाड लावे आणि त्याचे संगोपन करेल आणि इतरांनाही सांगेल। ओला सुका कचरा वेगळा करूनच घंटा गाडीत देईल। कचरा जाळणार नाही, जाळू देणार नाही। पर्यावरणपूरक गणेश उत्सव तसे इतर सर्व सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करेल आणि इतरांनाही प्रवृत्त करेल। जय हिंद। तिरंगा आमचा मान आहे,
of